गुड मॉर्निंग क्लास. ओके, लास्ट लेक्चरला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं लास्ट पॉईंट व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि ॲप्लिकेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचं पॉईंट आपण पढवतो. या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5th चॅप्टर आहे आपला. बिगर चॅप्टर आहे 5-7, त्याचं वेटेज आहे. ओके, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5th चॅप्टर स्टार्ट करतो आपण. सो व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री? द ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रोसेस इन विच इलेक्ट्रिसिटी इज आयदर प्रोड्यूस ऑर कन्झ्युम. ओके, chemical and physical process in which electricity is either produce or consume. काय होतं? इलेक्ट्रिसिटी एकतर आयदर प्रोड्यूस होईल किंवा कन्झ्युम होईल. फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. हिअर स्टडी ऑफ ऑल केमिकल अँड फिजिकल प्रोसेस इन विच इलेक्ट्रिसिटी इज आयदर प्रोड्यूस और कन्झ्युम आर कॉल्ड electrochem. दोन, electro and chemistry. That is a combination. Here, branch of science deals with the study of chemical and physical processes in which electricity is either produced or consumed. एक तर इलेक्ट्रिसिटी काय होईल? प्रोड्यूस होईल किंवा कन्झ्युम होईल. दे आर कॉल्ड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, अँड इट कन्सर्न विथ द डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय करतो आपण? डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. डिझाईन करायचं अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके, हिअर डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये काय करतो? इट कन्सर्न विथ द डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओके, आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टडी करायची तर आपल्याला मेन इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचं, दॅट इज द रेडॉक्स reaction. Okay, so let's see what is redox reaction. Redox reaction are nothing but reaction which oxidation and reduction occur. Oxidation and reduction occurs. दोन टाइपचे रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन अँड रिडक्शन रिएक्शन occur simultaneously. Oxidation and reduction reaction occurs simultaneously. Okay, such a reactions are called as a redox reaction. For example, Zn सॉलिड आहे प्लस Cu2 प्लस आयन आहे ॲक्वियस. काय प्रोड्यूस करतं? Zn2 प्लस आयन प्लस Cu सॉलिड. ओके, सो याच्यामध्ये Cu2 प्लस आयन काय करतं? Cu2 प्लस आयन ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड Zn डोनेट्स इलेक्ट्रॉन. ओके, सो याच्यामध्ये ही जो ओव्हरऑल रिॲक्शन आहे याच्यामध्ये Zn काय करतो? Zn सॉलिड प्रोड्यूस Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. सो Zn काय करतो? 2 इलेक्ट्रॉन लूज करतो. दोज स्पेसिस विच डोनेट इलेक्ट्रॉन दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन. ओके, अँड द अदर स्पेसिस ॲक्सेप्ट द डोनेटेड इलेक्ट्रॉन. आता अदर स्पेसिस कोणते? Cu2 प्लस आयन. सो Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स कोणते? हे जे 2 इलेक्ट्रॉन लूज झाले ते कॉपर ॲक्सेप्ट करतो अँड फॉर्म अ कॉपर सॉलिड. ओके, सो हिअर 2 इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड, सो इट इज अ reduction. So overall oxidation reduction, simultaneous oxidation reduction is called as a redox reaction. Okay, so here it is a reduction and it is a oxidation. Okay, so two half cell reactions are occur here that is the oxidation half cell and reduction half cell. ते आपण पुढे first of all redox reaction म्हणजे काय? Reaction in which oxidation and reduction occur simultaneously. Okay, or electron transfer reaction. It is a simple electron transfer reaction. ओके, इथपर्यंत समजलं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिसिटी फिजिकल अँड केमिकल प्रोसेस इन विच इलेक्ट्रिसिटी इज आयदर प्रोड्यूस ऑर कन्झ्युम. हिअर इलेक्ट्रोकेमिस्ट्री कन्सर्न विथ द डिझाईन अँड ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण पहिला रेडॉक्स रिॲक्शनचा, दॅट इज द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन ऑकर सायमल्टेनियसली. एक्झाम्पल आपण झिंक प्लस Cu2 प्लस आयन ॲक्वियस गिविंग Zn2 प्लस ॲक्वियस प्लस U सॉलिड. ही रिॲक्शन पाहिली आपण. तर इथं Zn काय करतो? 2 इलेक्ट्रॉन लूज करतो, सो इट इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड कॉपर ते 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, देअरफॉर इट इज अ रिडक्शन रिॲक्शन. ओके, इट इज अ ओनली इंट्रोडक्टरी पार्ट. नाउ नेक्स्ट पॉईंट, लेट स्टार्ट दिस इलेक्ट्रोलाइट. ओके, इंट्रोडक्टरी पार्ट आहे. इलेक्ट्रोलाइट पाहतो आपण. इलेक्ट्रोलाइट. ओके, सो व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? Electrolyte, the substance whose aqueous solution conduct electricity. The substance whose aqueous solution
conducts electricity. The substance whose aqueous solution conduct electricity. Okay, conduct electricity. They are called as electrolyte. Okay, and non-electrolyte, the substance whose aqueous solution do not conduct electricity. They are called as a non-electrolyte. Okay, electrolyte and non-electrolyte. Non-electrolyte. Substance whose aqueous solution do not conduct electricity. Okay. Substance whose aqueous solution do not conduct electricity, they are called as a non-electrolyte. Okay, so after that, next point is a conductivity. So let's see what is meant by conductivity here. Ability of solution to conduct electricity. Conductivity, इलेक्ट्रोलाइट झालं, नॉन इलेक्ट्रोलाइट झालं, आता कंडक्टिव्हिटी. Let's see what is conductivity. The ability of solution to conduct electricity due to movement of ion. Ability of solution to conduct electricity due to movement of ion. Ability of solution to conduct electricity due to movement of ions is called conductivity. Ability of solution to conduct electricity due to movement of ion. एखादं सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये आयनची मूवमेंट होते, जे आपल्याला पुढे पाहायचं. ओके, पुढे आपल्याला डिटेलमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कंडक्टर्स. ओके, कंडक्टिव्हिटी नंतर पुढचा पॉईंट आहे conductors. Okay, let's see what is the conductors. The substance that allows flow of electricity through them. The substance allows the flow of electricity. The substance that allows the flow of electricity through them. त्यांच्यामध्ये काय करतो, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो अलाव करतो जायला, पास व्हायला. दे आर कॉल्ड एज अ कंडक्टर्स. काय काय पाहिलं आपण, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रोसेसेस वेअर इलेक्ट्रिसिटी इज आयदर गेट कंझ्युम ऑर प्रोड्यूस. दे आर कॉल्ड एज अ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. देन रेडॉक्स रिएक्शन, इट इज द simultaneous oxidation and reduction reaction, where oxidation reaction is a loss of electron, reduction reaction is a gain of electron. एक एक्झाम्पल आपण पाहिलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहिला इलेक्ट्रोलाइट. द aqueous solution, the substance whose aqueous solution conduct electricity, they are called as a electrolyte, and the substance whose aqueous solution do not conduct electricity, they are called as a non-electrolyte. त्यानंतर conductivity, the ability of solution to conduct electricity due to movement of ions. आणि then conductor, the substance allows the flow of electricity through them are called conductors. Okay, so हे काही इंट्रोडक्टरी पार्ट होता. त्याच्यानंतर आता ॲक्च्युअल आपण चॅप्टर स्टार्ट करतोय. पहिला इंट्रोडक्टरी पार्ट आपला याच्यामध्ये ओव्हर डिलीट केलेला आहे, पण तो आपण घेतलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट आहे आपला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ते डिनोट करतो याच्यामध्ये आपण बाय युझिंग जी. ओके, सो याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. सो हियर कंडक्टन्स इज इक्वल टू 1/r. ओके, कंडक्टन्स डिनोट करताना आपण कंडक्टन्सचा जो काय फॉर्म्युला आहे, कंडक्टन्ससाठी काय यूज करतो आपण, जी इज इक्वल टू 1/r, वेअर जी इज अ कंडक्टन्स, आर इज अ रेजिस्टन्स. ओके, सो व्हॉट इज अ कंडक्टन्स? इट इज अ मेजर ऑफ ॲबिलिटी ऑफ बॉडी टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. So here conductance is nothing but measure of ability of body to conduct electricity. So G is equal to 1/r, where R is a resistance.
resistance, and unit of conductance G is a unit of conductance ohm inverse. Ohm inverse. And SI unit काय आहे? SI unit of conductance is S, that is the Siemens. Siemens denoted by S. Okay. So conductance is the measure of ability of body to conduct electricity. G is equal to 1 upon R, where R is nothing but the resistance. R is nothing but the resistance here. Okay. So here आता इथं G is equal to 1 upon R. So here R, the electrical resistance of conductor is directly proportional to length and inversely proportional to the area of cross section. Okay. जो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे तो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स पहा R, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स is directly proportional to length and inversely proportional to the area of cross section. Area of cross section. Resistance is directly proportional. Electrical resistance is directly proportional to the length and inversely proportional to the area of cross section. Or R is equal to rho into L upon A. Okay. R is equal to rho into L upon A. Okay. Resistance is directly proportional to length and inversely proportional to the area of cross section. But R is equal to rho into L upon A, where rho is equal to nothing but it is a resistivity of conductor. Resistivity of conductor. Resistivity of conductor. Okay. So resistivity of conductor is nothing but resistance of conductor. Resistance of rho का resistivity of conductor is nothing but the resistance of conductor, that is 1 meter long and 1 meter square area of cross section. 1 meter length, 1 meter long and 1 meter square area. So that is called as a resistance of conductor, that is 1 meter long and 1 meter square area of cross section. So they are called as a resistance. Okay. So electrical conductance पासून आपण start केलं तर conductance is a measure of ability of body to conduct electricity. Conductance is G is equal to 1 upon R. G for the conductance. So unit आहे त्याचं ohm inverse, or SI unit आहे Siemens, that is S. Electrical resistance is directly proportional to the length and inversely proportional to the area of cross section. So R is equal to काय लिहू शकतो आपण, rho into L upon A. Rho काय इथं constant आहे. So resistivity of conductor. And what is the resistivity of the conductor? Resistivity of conductor is nothing but a resistance of conductor, that is 1 meter long and 1 meter area in area of cross section. Okay. आता पुढे याच्यामध्ये पहा. So here the rho is equal to R into A upon L. Okay. इक्वेशन काय केलं आपण, चेंज केलं थोडंसं. Okay. Rho is equal to R into A upon L. So याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जो आहे आपला, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, तो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स काय आपला, G is equal डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A अपॉन L. ओके. कारण रेजिस्टन्स काय, कारण R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल L अपॉन A आणि G is equal to 1 upon R. So G is directly proportional L upon A upon L, where A is the area of cross section and L is a length. Okay. Or G is equal to K into A upon L, where K is a proportionality constant called conductivity of conductors, where K is equal to conductivity of conductors. Okay. Conductivity of conductors. So conductance of unit cube of material. Conductivity is defined as a conductance of unit cube of material. Okay. So याच्यामध्ये आपण इक्वेशन चेंज करू शकतो. Therefore K is equal to काय, G आपण लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला लिहिले, दॅट इज द G इंटू L अपॉन A. समजते का पहा. G is equal to K इंटू A अपॉन L घेतलं आपण, K आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं, G राईट हँड साईडला तर L अपॉन A इक्वेशन चेंज होईल. ओके. सो याच्यामध्ये K इज इक्वल टू G इंटू L अपॉन A, पण G इज इक्वल टू 1 अपॉन R आहे. G इज इक्वल टू 1 अपॉन
आर. सो याच्यामध्ये काय होईल 1/r इंटू एल अपॉन ए असं इक्वेशन चेंज होईल. और के इज इक्वल टू 1/रो, कारण रोची व्हॅल्यू काय रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. ओके. सो याच्यामध्ये रो इंटू इथं आहे ना रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. हे सपोज हे इक्वेशन 1 आहे. आता इथं काय के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए, पण जी इज इक्वल टू 1/r. सो इथं 1/r इज इक्वल टू ए अपॉन एल आहे. तर इथं आपण जी इज इक्वल टू एल अपॉन ए जर घेतलं तर कंडक्टिव्हिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टिव्हिटी. ओके. कंडक्टिव्हिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टिव्हिटी हा आपला फॉर्म्युला तयार होईल याच्यामध्ये. ठीक आहे. आणि याचा युनिट काय आहे कंडक्टिव्हिटीचा, दॅट इज सीमेन्स पर मीटर. सीमेन्स पर मीटर. ओके. सो दॅट इज द कंडक्टिव्हिटी हियर और मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ द सोल्युशन. ओके. सो इथं आपला फर्स्ट पॉईंट आपण कंप्लीट करतो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. ओके. स्टार्ट केलं होतं आपण जी इज इक्वल टू 1/r. सो r is directly proportional to L upon A. So r is equal to rho into L upon A put केला, rho is equal to r into A upon L. So G is directly proportional to A upon L. So G is equal to K into L upon A upon L. So K is a conductivity proportionality constant आहे. So K is equal to K आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर G राईट हँड साईडला आला तर L upon A आला. बट G is equal to 1/r. 1/r पुट केलं तर L upon A. पण रोची व्हॅल्यू काय r इंटू A upon L. सो इथं के इज इक्वल टू 1/रो आपण लिहू शकतो. ओके. रेझिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी जसं कंडक्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल रेजिस्टन्स तसंच कंडक्टिव्हिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टिव्हिटी. ओके. सो इथं हा पॉईंट आपला फिनिश होतो. पुढचा पॉईंट घेतो आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स नंतर पुढचा पॉईंट आहे मोलर कंडक्टिव्हिटी. ओके. मोलर कंडक्टिव्हिटी. सो लेट्स सी व्हॉट इज मोलर कंडक्टिव्हिटी. आता मोलर कंडक्टिव्हिटी काय आहे, इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. सो लेट्स सी मोलर कंडक्टिव्हिटी. व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी हियर. द इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी इज नॉट सुटेबल फॉर कंडक्टिव्हिटी ऑफ डिफरंट सोल्युशन. सो इथं आपण मोलर कंडक्टिव्हिटी घेतो. इन ऑर्डर टू कंपेअर द कंडक्टन्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स they must have the same concentration. Okay. So molar conductivity is nothing but it is the conductance due to all ion produced by 1 gram equivalent of an electrolyte in a given solution. Okay. Molar conductivity of electrolyte solution is the electrolytic conductivity divided by the molar concentration. Okay. So what is the molar conductivity? It is the conductance due to all ion produced by 1 gram equivalent of electrolyte. 1 gram equivalent of electrolyte. Okay. Conductivity different solutions साठी usable आहे. molar conductivity different solutions साठी. Okay. Electrolytic conductivity is not suitable for to compare conductivity of different solution. different solution ची जी काही कंडक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटी युजफुल नाही. त्यासाठी मोलर कंडक्टिव्हिटी आपण यूज करतोय. आता काही सोल्युशनची सोल्युशन हायर कॉन्सन्ट्रेशनचे आहे, काही लोअर कॉन्सन्ट्रेशनचे आहे. ओके. सो हायर कॉन्सन्ट्रेशनला मोर आयन्स असतील आणि एक्झिबिट हायर कंडक्टिव्हिटी. लोअर सोल्युशन लोअर कॉन्सन्ट्रेशनला आयन्स लोअर असतील आणि त्याची कंडक्टिव्हिटी लोअर असेल. ओके. सो इन ऑर्डर टू कम्पेअर दिस वी हॅव यूज मोलर कंडक्टिव्हिटी. इट इज द कंडक्टन्स ड्यू टू ऑल आयन प्रोड्यूस बाय 1 ग्रॅम इक्विव्हलंट ऑफ अ इलेक्ट्रोलाइट इन अ गिवन सोल्युशन. ओके. सो याच्यामध्ये लॅम्बडा इज इक्वल टू K into V. Okay. V is the volume of solution containing 1 gram equivalent of electrolyte. K is the conductivity. Lambda is the molar conductivity. Since actually V is equal to 1000 upon C. Okay. Concentration of solution is given per liter. Okay. So lambda is equal to K into 1000 upon C. K into 1000 upon सी आपण याच्यामध्ये यूज करू शकतो किंवा लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी और लॅम्बडा इज इक्वल टू के अपॉन सी. ओके. हे इक्वेशन आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. ओके. आणि याचं द कॉमन युनिट ऑफ मोलर कंडक्टिव्हिटी सीमेन सेंटीमीटर पर मोल आणि याचा युनिट काय आहे सीमेन मीटर स्क्वेअर पर मोल. सीमेन मीटर स्क्वेअर
पर मोल. ओके, सो इथं कंडक्टिव्हिटीचा पॉईंट आपला फिनिश होत आहे. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट घेऊया. ठीक आहे, आजचं इंट्रोडक्टरी पार्ट फिनिश होतं. ठीक आहे, थँक्यू.